डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे सत्तांतर आणि नामांतर. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 30 जून 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सरकार बदलतं म्हणजे नेमकं काय होतं या मर्मावरती बोट ठेवणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सत्तांतर आणि नामांतर. पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते. पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते. लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते. लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते. युतीचं सरकार आलं, आघाडीचं सरकार गेलं, तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं, डाव्यांचं गेलं, उजव्यांचं आलं, असं बरंच काही. म्हणून पहिलं करू. पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते. पहिले सरकार गेले की दुसरे सरकार येत असते. लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते. लोकांच्या लेखी फक्त सरकारचे नामांतर होत असते. लोक याला फक्त नामांतर का म्हणतात याचं उत्तर शोधणार सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. किती गेले किती आले, किती आले किती गेले, लोक आहेत तिथेच असतात. किती आले किती गेले, लोक आहेत तिथेच असतात. सरकार बदलली तरी मंत्री मात्र आहेत तेच असतात. सरकार बदलली तरी मंत्री मात्र आहेत तेच असतात. मंत्री मात्र आहेत तेच असतात. सदरील वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. किती आले किती गेले, लोक आहेत तिथेच असतात. किती आले किती गेले, सरकार किती आले किती गेले, लोक आहेत तिथेच असतात. सरकार बदलली तरी मंत्री मात्र आहेत तेच असतात. सरकार बदलली तरी मंत्री मात्र आहेत तेच असतात. मंत्री मात्र आहेत तेच असतात. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. कालच्यात आणि आजच्यात. कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते. कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते. त्यामुळे सत्तांतर झाले तरी दुर्दैवाने तेही एक नामांतर असते. त्यामुळे सत्तांतर झाले तरी दुर्दैवाने तेही एक नामांतर असते. तेही एक नामांतर असते. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते सरकारमध्ये. कालच्यात आणि आजच्यात तसे फारसे कुठे अंतर असते. त्यामुळे सत्तांतर झाले तरी दुर्दैवाने तेही एक नामांतर असते. दुर्दैवाने तेही एक नामांतर असते. दुर्दैवाने तेही एक नामांतर असते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सत्तांतर आणि नामांतर. आजची वात्रटिका आहे नेतृत्वाची जातकुळी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 2 जुलै 2020 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. समाजामध्ये फोफावत असलेल्या जातीय राजकारणावरती आणि जातीय नेतृत्वावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नेतृत्वाची जातकुळी. जातीयवादाचे चटके लोक रोज सोसायला लागले. जातीयवादाचे चटके रोज लोक सोसायला लागले. जाती जातीचे नेतेच जातीयवाद रोज पोसायला लागले. जाती जातीचे नेतेच जातीयवाद रोज पोसायला लागले. जातीयवाद रोज पोसायला लागले. पुन्हा एकदा पहिलं कडवं. जाती जातीचे चटके लोक रोज सोसायला लागले.
जाती जातीचे चटके लोक रोज सोसायला लागले आणि जाती जातीचेच नेते जातीयवाद रोज पोसायला लागले. जाती जातीचेच नेते जातीयवाद रोज पोसायला लागले. जातीयवाद रोज पोसायला लागले. सदरील वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. नेतेच दाखवीत सुटतात. नेतेच दाखवीत सुटतात, त्यांना काळजी किती आहे समाजाची, जातीची. नेतेच दाखवीत सुटतात, त्यांना समाजाची काळजी किती आहे. जातीयवाद संपला तर त्यांना आपणच संपण्याची भीती आहे. जातीयवाद संपला तर त्यांना आपणच संपण्याची भीती आहे. आपणच संपण्याची भीती आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. नेतेच दाखवीत सुटतात, त्यांना काळजी किती आहे. नेतेच दाखवीत सुटतात, त्यांना काळजी किती आहे. जातीयवाद संपला तर त्यांनाच संपण्याची भीती आहे. जातीयवाद संपला तर त्यांना आपणच संपण्याची भीती आहे. त्यांना आपणच संपण्याची भीती आहे. सदरील वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. समाज हिताच्या आड दळलेला. समाज हिताच्या आड दळलेला नेतृत्वाचा छुपा स्वार्थ असतो. समाज हिताच्या आड दळलेला नेतृत्वाचा छुपा स्वार्थ असतो. समाज हित साधले तरच कोणत्याही संघटनेला अर्थ असतो. समाज हित साधले तरच कोणत्याही संघटनेला अर्थ असतो. कोणत्याही संघटनेला अर्थ असतो. आपण समाजासाठी असावं. समाज आपल्या नेतृत्वाला पोचण्यासाठी नसावा. ज्या संघटनेमधून समाज हित साधतं तेच खरं नेतृत्व असतं. म्हणून सदरील वातडिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं. पुन्हा एकदा. समाज हिताच्या आड दळलेला नेतृत्वाचा छुपा स्वार्थ असतो. समाज हिताच्या आड दळलेला नेतृत्वाचा छुपा स्वार्थ असतो आणि समाज हित साधले तरच कोणत्याही संघटनेला अर्थ असतो. समाज हित साधले तरच कोणत्याही संघटनेला अर्थ असतो. कोणत्याही संघटनेला अर्थ असतो, किमान त्यांच्या पुरता का असेना. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं नेतृत्वाची जातकुळी. आजची वात्रटिका आहे मंगल वार्ता. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 30 जून 2019 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेली ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका आहे मंगल वार्ता. बैठका झाल्या सुपारी फुटली. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखरपुडा आहे. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखरपुडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. तिथे मात्र राड्यावर राडा आहे. जिथं कोणी विधानसभेच्या जास्त जागा मागितल्या आहेत तिथे. म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा. बैठका झाल्या सुपारी फुटली. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखरपुडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. सदरील वातडिकेचं शेवटचं आणि दुसरं कडं. कुठे टिळ्यात कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे. कुठे टिळ्यात कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे. विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. हनीमूनचा सोहळा आहे. पुन्हा एकदा अधिक लक्षात यावं म्हणून शेवटचं कडवं. कुठे टिळ्यात कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे. कुठे टिळ्यात कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे. विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. हनीमूनचा सोहळा आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मंगल वार्ता. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखरपुडा आहे. बैठका झाल्या सुपारी फुटली, कुठे कुठे साखरपुडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. जिथे मागणी जास्त तिथे मात्र राड्यावर राडा आहे. शेवटचं आणि दुसरं कडं. कुठे टिळ्यात कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे.
कुठे टिळ्यात कुंकू, कुठे कुंकुवात टिळा आहे आणि विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. विधानसभेच्या मुहूर्ताआधीच हनीमूनचा सोहळा आहे. हनीमूनचा सोहळा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मंगल वार्ता. जी वात्रटिका आहे मजबुरीचा अर्थसंकल्प. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 24 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर निर्मला सीतारमण यांनी 2024चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला आणि त्यावरून एकच वादविवाद घडले. नवे सत्ताधाऱ्यांनी विरोधक बदलले तरी हे नेहमीच घडत राहतं. पण यावेळी आंध्र प्रदेश आणि बिहारला सडळ हस्ते, उदार हस्ते अर्थ पुरवठा करण्यात आला. मात्र महसुलाचा वाटा जास्त उचलणाऱ्या आणि केंद्र सरकारला महसुली वाटा जास्त देणाऱ्या महाराष्ट्राकडे सापत्न भावानं बघितलं गेलं. अशा प्रकारचा अन्वयार्थ महाराष्ट्रात लावला गेला. नवे देशभरातही बिहार आणि आंध्र प्रदेशला सडळ हाताने केलेल्या मदतीवरती बरंच काही बोललं गेलं. या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मजबुरीचा अर्थसंकल्प. जेवढा खुशीत नितीश तेवढाच खुशीत चंद्रा आहे. जेवढा खुशीत नितीश तेवढाच खुशीत चंद्रा आहे. अर्थसंकल्पात नाहून निघालेला बिहार सोबत आंध्रा आहे. अर्थसंकल्पात नाहून निघालेला बिहार सोबत आंध्रा आहे. बिहार सोबत आंध्रा आहे. पुन्हा एकदा पहिलं कडं. जेवढा खुशीत नितीश तेवढाच खुशीत चंद्रा आहे. जेवढा खुशीत नितीश तेवढाच खुशीत चंद्रा आहे. अर्थसंकल्पात नाहून निघालेला बिहार सोबत आंध्रा आहे. अर्थसंकल्पात नाहून निघालेला बिहार सोबत आंध्रा आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडं. संकल्पाचा अर्थ लावण्याचे प्रत्येकालाच वेळ आहे. संकल्पाचा अर्थ लावण्याचे प्रत्येकालाच वेळ आहे. सरकारला दिलेल्या पाठिंब्याची ही सढळ असते फेड आहे. सरकारला दिलेल्या पाठिंब्याची ही सढळ असते फेड आहे. ही सढळ असते फेड आहे. मजबुरी का नाम अर्थसंकल्प सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. संकल्पाचा अर्थ लावण्याचे तसे प्रत्येकालाच वेळ आहे. संकल्पाचा अर्थ लावण्याचे तसे प्रत्येकालाच वेळ आहे आणि सरकारला दिलेल्या पाठिंब्याची ही सढळ हस्ते फेड आहे. सरकारला दिलेल्या पाठिंब्याची ही सढळ असते फेड आहे. ही सढळ असते फेड आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. एवढे समजले तरी बरे. काय? एवढे समजले तरी बरे पाठिंबा किती महाग आहे. एवढे समजले तरी बरे पाठिंबा किती महाग आहे आणि सरकारच्या मजबुरीचा अर्थ आपण समजून घेणे भाग आहे. सरकारच्या मजबुरीचा अर्थ तुम्ही आम्ही समजून घेणे भाग आहे. तुम्ही आम्ही समजून घेणे भाग आहे. हे समजावं म्हणून सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. एवढे समजले तरी बरे पाठिंबा किती महाग आहे. एवढे समजले तरी बरे पाठिंबा किती महाग आहे आणि सरकारच्या मजबुरीचा अर्थ आपण समजून घेणे भाग आहे. सरकारच्या मजबुरीचा अर्थ आपण समजून घेणे भाग आहे. तुम्ही आम्ही समजून घेणे भाग आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मजबुरीचा अर्थसंकल्प. ही वात्रटिका आहे बायकांची ढगफुटी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 24 जुलै 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. ढगफुटी हा पावसाचा प्रकार आणि हा शब्द आता समाजामध्ये चांगलाच रुळलेला आहे. तेव्हा ही वात्रटिका अधिक स्पष्ट होईल, अधिक लक्षात येईल असे गृहीत धरून आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बायकांची ढगफुटी. बायकांच्या ढगफुटीचा अंदाज. बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्याला सुद्धा येत नाही. पावसाच्या ढगफुटीचा अंदाज वेधशाळेला येतो, पण
बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्यांना सुद्धा येत नाही. बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्यांना कधी सुद्धा येत नाही. असा एकही ऋतू नसतो ज्यात बायकांची ढगफुटी होत नाही. असा एकही ऋतू नसतो ज्यात बायकांची ढगफुटी होत नाही. ज्यात बायकांची ढगफुटी होत नाही. पुन्हा एकदा पहिलं कडवं. बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्यांना कधी सुद्धा येत नाही. बायकांच्या ढगफुटीचा अंदाज नवऱ्यांना कधी सुद्धा येत नाही. आणि असा एकही ऋतू नसतो ज्यात बायकांची ढगफुटी होत नाही. असा एकही ऋतू नसतो ज्यात बायकांची ढगफुटी होत नाही. सदळ वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. बायकांच्या ढगफुटीत असे काही घडून गेलेले असते. बायकांच्या ढगफुटीत असे काही घडून गेलेले असते. नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन पार कोलमडून गेलेले असते. नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन पार कोलमडून गेलेले असते. पार कोलमडून गेलेले असते. ज्या त्या नवरोबाच्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रकार वेगळा असतो हे गृहीत धरून समजून घेऊन सदरील वातडिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. बायकांच्या ढगफुटीत असे काही घडून गेलेले असते. बायकांच्या ढगफुटीत असे काही घडून गेलेले असते. नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन पार कोलमडून गेलेले असते. नवऱ्याचे आपत्ती व्यवस्थापन पार कोलमडून गेलेले असते. सदरील वातडिकेचं शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवं. गडगडाट आणि कडकडाट. गडगडाट आणि कडकडाट ही तर ढगफुटीची थीम असते. गडगडाट आणि कडकडाट ही तर ढगफुटीची थीम असते. नवरे ज्याला ढगफुटी म्हणतात ती तर केवळ रिमझिम असते. नवरे ज्याला ढगफुटी म्हणतात ती तर केवळ रिमझिम असते. ती तर केवळ रिमझिम असते. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. गडगडाट आणि कडकडाट ही तर ढगफुटीची थीम असते. प्रत्येकाने आपापली ढगफुटी आठवावी आणि या कडव्याचा आनंद घ्यावा म्हणून शेवटचं आणि तिसरं कडवं. गडगडाट आणि कडकडाट. गडगडाट आणि कडकडाट ही तर ढगफुटीची थीम असते. गडगडाट आणि कडकडाट ही तर ढगफुटीची थीम असते. नवरे ज्याला ढगफुटी म्हणतात ती तर केवळ रिमझिम असते. नवरे ज्याला ढगफुटी म्हणतात ती तर केवळ रिमझिम असते. ती तर केवळ रिमझिम असते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं बायकांची ढगफुटी. आजची वात्रटिका आहे राष्ट्रधर्म. सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सूर्यकांतीच्या 24 जानेवारी 2017च्या अंकामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. शाळांमधून संस्कारांच्या नावाखाली कळत नकळत काही चुका घडतात. त्या चुकांवरती बोट ठेवणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या बाल वात्रटिकेचं नाव आहे राष्ट्रधर्म. प्रार्थनांच्या नावाखाली काय काय घोकून घेतले जाते. प्रार्थनांच्या नावाखाली काय काय घोकून घेतले जाते. शाळेत धार्मिक प्रार्थनांनाही बळेच गळ्यात घातले जाते. शाळेत धार्मिक प्रार्थनांनाही बळेच तोंडात घातले जाते. बळजबरीने तोंडात घातले जाते. पुन्हा एकदा पहिलं कडवं. प्रार्थनांच्या नावाखाली काय काय घोकून घेतले जाते. प्रार्थनांच्या नावाखाली काय काय घोकून घेतले जाते. शाळेत धार्मिक प्रार्थनांनाही बळेच तोंडात घातली जाते. शाळेत धार्मिक प्रार्थनांनाही बळच तोंडात घातले जाते. बळजबरीने तोंडात घातले जाते. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. शिस्तीच्या नावाखाली सगळे सहन केले जाते. शिस्तीच्या नावाखाली सगळे सहन केले जाते. जे देऊ नये तेच शिक्षण शाळातून दिले जाते. जे देऊ नये तेच शिक्षण शाळातून दिले जाते. शाळातून दिले जाते. कळत नगळत घडणाऱ्या चुकावरती दुसरं कडवं बोट ठेवतंय म्हणून पुन्हा एकदा. शिस्तीच्या नावाखाली सगळे सहन केले जाते. शिस्तीच्या नावाखाली सगळे सहन केले जाते. जे देऊ नये तेच शिक्षण शाळातून दिले जाते. जे देऊ नये तेच शिक्षण शाळातून दिले जाते. सदळी वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. आम्हीही संस्कार उत्सुक आहोत. आम्हीही संस्कार उत्सुक आहोत पण हा वेडेपणा टाळला पाहिजे.
आम्हीही संस्कार उत्सुक आहोत, पण हा वेडेपणा टाळला पाहिजे. आपापला धर्म घरी ठेवून शाळेत राष्ट्रधर्म पाळला पाहिजे. आपापला धर्म घरी ठेवून शाळेत फक्त राष्ट्रधर्म पाळला पाहिजे. शाळेत फक्त राष्ट्रधर्म पाळला पाहिजे. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. आम्हीही संस्कार उत्सुक आहोत. आम्हीही संस्कार उत्सुक आहोत, पण हा वेडेपणा टाळला पाहिजे. आम्हीही संस्कार उत्सुक आहोत, पण हा वेडेपणा टाळला पाहिजे. आपला धर्म घरी ठेवू शाळेत फक्त राष्ट्रधर्म पाळला पाहिजे. आपला धर्म घरी ठेवून शाळेत फक्त राष्ट्रधर्म पाळला पाहिजे. शाळेत फक्त राष्ट्रधर्म पाळला पाहिजे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राष्ट्रधर्म. आजची वात्रटिका आहे मैफल एका कवितेची. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 24 जुलै 2024च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. पूर्वी भावे नावाच्या एका अभिनेत्री कवयित्रीची इयत्ता पहिलीच्या पुस्तकातली कविता अर्थात जंगलात ठरली मैफल ही सोशल मीडियावरून चॅनलवरती खूप मोठ्या प्रमाणात गाजली. त्याचे वादविवाद घडले. अनेक मतमतांतरं पुढं आली. मूळ आक्षेप होता सदरील कवितेमध्ये वापरलेले इंग्रजी आणि हिंदी शब्द. ही कविता मी तिसरीत असताना लिहिली अशा प्रकारचं स्पष्टीकरण पूर्वी भावे यांच्याकडून आल्याच्या बातम्या आहेत. पाठ्यपुस्तक मंडळाकडून आणि शिक्षण मंत्र्यांकडून सदरील यमकांचं आणि वापरलेल्या शब्दांचं समर्थन करण्यात आलं. प्रश्न हा आहे की 6-7 वर्षापूर्वी म्हणजे साधारणतः 18-19ला हे पुस्तक विद्यार्थ्यांच्या हातामध्ये अध्यापन आणि अध्ययनासाठी पडलं गेलं. इतके दिवस या कवितेवरती कुठलाही आक्षेप वादविवाद घडला नाही असं बोललं जातं. एका विद्यार्थिनीच्या माता पालकांनी हे योग्य आहे का अशा प्रकारचे अंडरलाईन करून कवितेतील शुअर वन्स मोर या शब्दावरती प्रतिक्रिया विचारल्या आणि तिथून पुढे सगळं महाभारत रंगलं. यमकांसाठी वन्स मोर ऐवजी दुसरा शब्द वापरायला हवा होता अशा प्रकारचंही बोललं गेलं. वास्तविक पाहता हे सगळं गौण ठरतं. कारण आपणच शब्दांचे प्रकार सांगताना तत्सम तद्भव आणि परभाषिक शब्द यांचा अभ्यास केलेला असेल किंवा तसा अभ्यास आपल्याकडून करून घेतला जातो. अनेक इंग्रजी शब्द अनेक परभाषिक शब्द मराठीमध्ये मिसळलेले आहेत. नवे एक जागतिक भाषा जन्माला येते आहे. अशा वेळेस हे आक्षेप बरोबर आहेत काय? आपली 12 खडी ही आपण 14 खडी केलेली आहे. खूप दिवसापूर्वी ॲ आणि अ हे 2 स्वर आपण मराठीमध्ये अंतर्भूत केलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका आणि आपली स्वतःची भूमिका मांडणारी ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मैफल एका कवितेची. इंग्र जाळलेले शब्द बघून कितीतरी वर्षांनी जाग आली. इंग्र जाळलेले शब्द बघून कितीतरी वर्षांनी जाग आली आणि वन्स मोर म्हटल्याने कितीतरी वर्षांनी आग झाली. वन्स मोर म्हटल्याने कितीतरी वर्षांनी आग झाली. कितीतरी वर्षांनी आग झाली. पुन्हा एकदा पहिलं कडवं. इंग्र जाळलेले शब्द बघून कितीतरी वर्षांनी जाग आली. इंग्र जाळलेले शब्द बघून कितीतरी वर्षांनी जाग आली आणि वन्स मोर म्हटल्याने कितीतरी वर्षांनी आग झाली. वन्स मोर म्हटल्याने कितीतरी वर्षांनी आग झाली. कितीतरी वर्षांनी आग झाली. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं जे कडवं हे सगळं अपरिहार्य आहे. अनेक भाषेतील शब्द आपण स्वीकारलेले आहेत. नवे काही मराठी शब्द सुद्धा इंग्रजी भाषेने स्वीकारलेले आहेत. हे जाणकारांना तपासून बघावं. त्याच संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं कडवं. इंग्रज माध्यम प्रेमीचे हे तर भाषिक ढोल आहेत. ज्यांनी आपली मुलं इंग्रजी मीडियम मध्ये घातलेली आहेत अशा पालकांकडून या कवितेवरती प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. त्याही अत्यंत नकारात्मक. म्हणून इंग्रजी माध्यम प्रेमींचे हे तर भाषिक ढोल आहेत.
इंग्रजी माध्यम प्रेमींचे हे तर भाषिक ढोल आहेत, तत्सम आणि तद्भवचे मूळ तसे खूप खोल आहेत. तत्सम आणि तद्भवचे मूळ तसे खूप खोल आहेत. मूळ तसे खूप खोल आहेत. संस्कृत मधून काही शब्द जसेच्या तसे आले आणि संस्कृत मधूनच काही शब्द परावर्तित होऊन मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. त्यालाच आपण तत्सम आणि तद्भव म्हणतो. आणि ज्यावेळेस असे काही शब्द इतर भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये घुसतात त्यावेळेस त्याला परकीय शब्द म्हटलं जातं. पर्यायानं वन्स मोर, पेन, टेबल, टेलिफोन हे सगळे परभाषिक शब्द आहेत. म्हणून दुसरं कडवं. इंग्रजी माध्यम प्रेमींचे हे तर भाषिक ढोल आहेत. इंग्रजी माध्यम प्रेमींचे हे तर भाषिक ढोल आहेत. तत्सम आणि तद्भवचे मूळ तसे खूप खोल आहेत. तत्सम आणि तद्भवचे मूळ तसे खूप खोल आहेत. मूळ तसे खूप खोल आहेत. सदैव वातडिकेचं पुढचं आणि तिसरं कडवं. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. सोशल मीडियावर तरी सर्रासपणे हाच प्रकार दिसून आला. म्हणून आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असलाच प्रकार होतो आहे. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असलाच प्रकार होतो आहे. असे अ करू नका, सोकावलेला काळ सूड घेतो आहे. असे अ करू नका, सोकावलेला काळ सूड घेतो आहे. सोकावलेला काळ सूड घेतो आहे. वेळच्या वेळी करायचा होता तर विरोध करायला हरकत नव्हती. हजारो शिक्षकांनी ही कविता इयत्ता पहिलीला शिकवली, त्यांना सुद्धा हे कळालं नाही. पण ज्यावेळेस सोशल मीडियावरती अशा पोस्ट जोरजोरात फिरायला लागल्या, त्याला कॉमेंट्स यायला लागल्या, त्याला लाईक्स पडायला लागले, त्यावेळेस त्यांनी सुद्धा ही कविता किती चुकीची आहे हा सांगण्याचा आपल्या परीने अट्टहास केला. म्हणून आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असलाच प्रकार होतो आहे. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असलाच प्रकार होतो आहे. असे अ करू नका, सोकावलेला काळ सूड घेतो आहे. असे अ करू नका, सोकावलेला काळ सूड घेतो आहे. सोकावलेला काळ सूड घेतो आहे. 12 खडीमध्ये 14 खडी होण्यासाठी अ आणि अ हे दोन स्वर मराठीने स्वीकारले. या संदर्भातलं हे कडवं. आणि आता सदरील वातडिकेचं शेवटचं आणि चौथं कडवं. भाषिक संकर झाला, भाषिक संकर होत राहील. या भाषेतून त्या भाषेत अनेक शब्द येतात जातात, स्वीकारले जातात. कधी काळाच्या ओघामध्ये ते नष्ट होतात. जसं मराठीमध्ये घडलं तसे भारतीय भाषामध्ये ते घडत आहे. नवे नवे परकीय भाषांमध्ये सुद्धा आपल्याला ते पुन्हा पुन्हा दिसून येतं. म्हणून भाषिक संकर झाला, भाषिक संकर होत राहील. भाषेचं हायब्रिडीकरण. भाषिक संकर होत आला, भाषिक संकर होत राहील. आता तरी सच्च्या मराठी प्रेमींना वेळेवरती जाग येत जाईल. आता तरी सच्च्या मराठी प्रेमींना वेळेवरती जाग येत जाईल. वेळेवरती जाग येत जाईल. पुन्हा एकदा शेवटचं आणि चौथं कडवं. भाषिक संकर झाला, भाषिक संकर होत राहील. भाषिक संकर झाला, भाषिक संकर होत राहील. आता तरी सच्च्या मराठी प्रेमींना वेळेवरती जाग येत जाईल. आता तरी सच्च्या मराठी प्रेमींना वेळेवरती जाग येत जाईल. वेळेवरती जाग येत जाईल. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं मैफल एका कवितेची. आजची वात्रटिका आहे राजकीय लाड. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 30 जून 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. राजकीय घराणेशाहीवरती एका वेगळ्या अंगानं, अर्थात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ हा शब्द आजकाल खूप प्रसिद्ध आणि गाजतो आहे. हा संदर्भ घेऊन राजकीय घराणेशाहीवरती केलेलं हे भाष्य. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय लाड. कुणासाठी लाडका भाऊ आहे, कुणासाठी लाडका भाऊ आहे, कुणासाठी लाडकी बहीण आहे. कुणासाठी लाडका भाऊ आहे, कुणासाठी लाडकी बहीण आहे. कुणासाठी लाडका सासरा, कुणासाठी लाडकी विहीण आहे. कुणासाठी लाडका सासरा, कुणासाठी लाडकी विहीण आहे. ही राजकारणातली नातीगोती आज सत्तेवरती आहेत. अर्थात सत्ता
प्राप्त आहेत ती राजकारणात अगदी जाणीवपूर्वक आलेली नव्हे, आणलेली आहे. म्हणून पहिलं कडवं पुन्हा एकदा. कुणासाठी लाडका भाऊ आहे, कुणासाठी लाडकी बहीण आहे. कुणासाठी लाडका भाऊ आहे, कुणासाठी लाडकी बहीण आहे. कुणासाठी लाडका सासरा, कुणासाठी लाडकी विहीण आहे. कुणासाठी लाडका सासरा, कुणासाठी लाडकी विहीण आहे. सदळ वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कुणासाठी लाडकी भाऊजय, कुणासाठी लाडकी नणंद आहे. कुणासाठी लाडकी भाऊजय, कुणासाठी लाडकी नणंद आहे. राजकीय लाडकेपणाचा सगळा आनंदी आनंद आहे. राजकीय लाडकेपणाचा सगळा आनंदी आनंद आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. कुणासाठी लाडकी भाऊजय, कुणासाठी लाडकी नणंद आहे. कुणासाठी लाडकी भाऊजय, कुणासाठी लाडकी नणंद आहे. राजकीय लाडकेपणाचा सगळा आनंदी आनंद आहे. राजकीय लाडकेपणाचा सगळा आनंदी आनंद आहे. सदळ वातडिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. कुणासाठी लाडका बेटा आहे. कुणासाठी लाडका बेटा आहे, कुणासाठी लाडकी बेटी आहे. कुणासाठी लाडका बेटा आहे, कुणासाठी लाडकी बेटी आहे. लाडका जावई, लाडकी सून, घराणेशाहीची समस्या मोठी आहे. लाडका जावई, लाडकी सून, घराणेशाहीची समस्या मोठी आहे. घराणेशाहीची समस्या मोठी आहे. पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं कडवं. कुणासाठी लाडका बेटा आहे, कुणासाठी लाडकी बेटी आहे. कुणासाठी लाडका बेटा आहे, कुणासाठी लाडकी बेटी आहे. लाडका जावाई, लाडकी सून, घराणेशाहीची समस्याच मोठी आहे. घराणेशाहीची समस्याच मोठी आहे. घराणेशाहीची समस्याच मोठी आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकीय लाड. आजची वात्रटिका आहे नशा आणि टाळ्या. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 2 जुलै 2012 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सदळ वात्रटिका महाराष्ट्रातील तमाम दारुड्या कवींना अर्पण. कवी, कविता आणि दारू यांचं नातं उलगडून दाखवणारी आणि त्यांच्या कवितेकडे लोक कसं बघतात हे सांगणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नशा आणि टाळ्या. जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही. जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही, तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही. तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही. कवी झाल्याशिवाय कळत नाही. कवीला कवितेची नशा असते असं म्हटलं जातं, पण जर कवीला दारूची नशा चढली तर. म्हणून जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही. जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही, तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही. तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही. सदळ वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. दारू आणि कविता एकत्र आल्या की. दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात. दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात. पेताडांचे काय खरे असते तरी कवीला टाळ्या पडत जातात. पेताडांचे काय खरे असते तरीही कवितांना टाळ्या पडत जातात. तरीही कवींना टाळ्या पडत जातात. पुन्हा एकदा दुसरं कडवं. दारू आणि कविता एकत्र आल्या की. दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात. दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात. पेताडांचे काय खरे असते तरी कवितांना टाळ्या पडत जातात. पेताडांचे काय खरे असते तरीही कवींना टाळ्या पडत जातात. तरीही कवींना टाळ्या पडत जातात. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नशा आणि टाळ्या. जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही. जशी दारूची नशा काही दारू पिल्याशिवाय कळत नाही, तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही. तशी कवितेची नशा काही कवी झाल्याशिवाय कळत नाही. आता यांचं जर कॉकटेल झालं तर पुढच्या कडव्यात. दारू आणि कविता एकत्र आल्या की. दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात.
दारू आणि कविता एकत्र आल्या की मैफिलीला रंग चढत जातात. पेताडांचे काय खरे असते तरी कवींना टाळ्या पडत जातात. पेताडांचे काय खरे असते तरीही कवितांना टाळ्या पडत जातात. तरीही कवींना टाळ्या पडत जातात. तरीही कवींना टाळ्या पडत जातात. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं नशा आणि टाळ्या. आजची वात्रटिका आहे पैशाचा पाऊस. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 24 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्रात अधूनमधून पैशाचा पाऊस पडतो आणि त्यात अनेकांची फसवणूक होते. याच पावसाच्या पैशावरती भाष्य करणारी आणि पावसाच्या पैशाची पोलखोल करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पैशाचा पाऊस. अधूनमधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात. अधूनमधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात. पैशाचा पाऊस कधी पडत नाही त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात. पैशाचा पाऊस कधी पडत नाही त्यासाठी मात्र नरबळी दिले जातात. त्यासाठी मात्र नरबळी दिले जातात. पुन्हा एकदा पहिलं कडवं. अधूनमधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात. अधूनमधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात. पैशाचा पाऊस काही पडत नाही त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात. पैशाचा पाऊस काही पडत नाही त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात. त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात. सदरील वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. पैशाचा पाऊस कधी पडत नसतो. पैशाचा पाऊस कधी पडत नसतो. पैशाचा पाऊस कधी पडला नाही. पैशाचा पाऊस कधी पडत नसतो. पैशाचा पाऊस कधी पडला नाही. पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरीही हा मूर्खपणा सोडला नाही. पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरीही हा मूर्खपणा सोडला नाही. तरीही हा मूर्खपणा सोडला नाही. पुन्हा एकदा अत्यंत महत्वाचं आणि दुसरं कडवं. पैशाचा पाऊस कधी पडत नसतो. पैशाचा पाऊस कधी पडला नाही. पैशाचा पाऊस कधी पडत नसतो. पैशाचा पाऊस कधी पडला नाही. पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरीही हा मूर्खपणा काही सोडला नाही. तरीही हा मूर्खपणा काही सोडला नाही. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पैशाचा पाऊस. अधूनमधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात. अधूनमधून पुरोगामी महाराष्ट्रात पैशाच्या पावसाचे प्रयोग केले जातात. पैशाचा पाऊस काही पडत नाही पण त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात. पैशाचा पाऊस काही पडत नाही पण त्यासाठी नरबळी मात्र दिले जातात. शेवटचं आणि दुसरं कडं. पैशाचा पाऊस कधी पडत नसतो. पैशाचा पाऊस कधी पडला नाही. पैशाचा पाऊस कधी पडत नसतो. पैशाचा पाऊस कधी पडला नाही. पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरी हा मूर्खपणा सोडला नाही. पैशाचा पाऊस कधी पडणार नाही तरीही हा मूर्खपणा सोडला नाही. तरीही हा मूर्खपणा सोडला नाही. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं पैशाचा पाऊस. आजची वात्रटिका आहे उगवते नेतृत्व. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 24 जुलै 2021 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हे उगवते नेतृत्व आता आपले रंग दाखवू लागलेले आहे. या उगवत्या नेतृत्वावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उगवते नेतृत्व. दादा अण्णा तात्या बापू. दादा अण्णा तात्या बापू ताई अक्का भाऊ आबा आहे. उगवतं नेतृत्व. दादा अण्णा तात्या बापू ताई अक्का भाऊ आणि आबा आहे. उगवत्या नेत्यांची उगवती फौज आज गावागावात उभा आहे. उगवत्या नेत्यांची उगवती फौज आज गावागावात उभा आहे. आज गावागावात उभा आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. दादा अण्णा तात्या बापू. दादा अण्णा तात्या बापू ताई अक्का भाऊ आणि आबा आहे.
ताई अक्का भाऊ आणि आबा आहे, उगवत्या नेत्यांची उगवती फौज गावागावात उभा आहे, उगवत्या नेत्यांची उगवती फौज गावागावात उभा आहे, गावागावात उभा आहे. सदैव वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. सगळ्या रिकाम्या हातांना आता राजकारणाची ओढ आहे. दुसरीकडे स्कोपच नाही, मग सगळं स्कोप आणि सगळं लक्ष राजकारणावरती. म्हणून सगळ्या रिकाम्या हातांना आता राजकारणाची ओढ आहे. सगळ्या रिकाम्या हातांना आता राजकारणाची ओढ आहे आणि गावच्या चौकात आणि रस्त्यावर डिजिटल बॅनरचा लोड आहे. गावोगावच्या चौकात आणि रस्त्यावर डिजिटल बॅनरचा लोड आहे, डिजिटल बॅनरचा लोड आहे. उगवत्या नेतृत्वाची फौज आणि त्याचा हा साईड इफेक्ट सांगणारं सदैव वातडिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा. सगळ्या रिकाम्या हातांना आता राजकारणाची ओढ आहे. सगळ्या रिकाम्या हातांना आता राजकारणाची ओढ आहे आणि गावोगावच्या चौकात आणि रस्त्यावर डिजिटल बॅनरचा लोड आहे. गावोगावच्या चौकात आणि रस्त्यावर डिजिटल बॅनरचा लोड आहे, डिजिटल बॅनरचा लोड आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उगवते नेतृत्व. दादा अण्णा तात्या बापू. दादा अण्णा तात्या बापू, ताई अक्का भाऊ आणि आबा आहे. दादा अण्णा तात्या बापू, ताई अक्का दादा भाऊ आणि आबा आहे. उगवत्या नेत्यांची उगवती फौज आज गावागावात उभा आहे. उगवत्या नेत्यांची उगवती फौज आज गावागावात उभा आहे, आज गावागावात उभा आहे. शेवटचं आणि दुसरं कडवं. सगळ्या रिकाम्या हातांना आता राजकारणाची ओढ आहे. सगळ्या रिकाम्या हातांना आता राजकारणाची ओढ आहे. गावोगावच्या चौकात आणि रस्त्यावर डिजिटल बॅनरचा लोड आहे. गावोगावच्या रस्त्यावर आणि चौकात डिजिटल बॅनरचा लोड आहे, डिजिटल बॅनरचा लोड आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उगवते नेतृत्व. आजची वात्रटिका आहे साहित्यिक पोलखोल. सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 2 जुलै 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तमाम साहित्यिकांच्या वृत्तीवरती कुठल्याही प्रश्नावरती ठोस भूमिका न घेण्याची वृत्ती आणि चुकून एखादी भूमिका घेतली तर तिथे यू टर्न मारण्याची वृत्ती साहित्यिकांचं वेळोवेळी हसं करीत आलेली आहे. म्हणूनच त्यांना एकदा एका राजकारण्यानं बैल म्हटलं होतं, याचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. या सगळ्याच्या निमित्तानं साहित्यिकांच्या या बोटचेप्या भूमिकेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे साहित्यिकांची पोल खोल. स्वाभिमानाची तथाकथित बिरुद त्यांच्या कपाळावर गोंदलेले आहेत. आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही झुकत नाहीत, म्हणून स्वाभिमानाची तथाकथित बिरुद त्यांच्या कपाळावर गोंदलेले आहेत. स्वाभिमानाची तथाकथित बिरुद त्यांच्या कपाळावर गोंदलेले आहेत. कितीही गप्पा मारल्या तरी कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत. कितीही गप्पा मारल्या तरी कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत. कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत. पुन्हा एकदा पहिलं करू. स्वाभिमानाची तथाकथित बिरुद त्यांच्या कपाळावर गोंदलेले आहेत. स्वाभिमानाची तथाकथित बिरुद त्यांच्या कपाळावर गोंदलेले आहेत. कितीही गप्पा मारल्या तरी कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत. कितीही गप्पा मारल्या तरी कुणाच्या तरी दावणीला ते बांधलेले आहेत. सदरली वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. त्यांच्या बोटचेप्या भूमिकांना पळवाटांचा आसरा असतो. त्यांच्या बोटचेप्या भूमिकांना पळवाटांचा आसरा असतो. गळ्यातनं दिसणारा मालकांचा कासरा असतो. गळ्यातनं दिसणारा मालकांचा कासरा असतो. पुन्हा एकदा दुसरं कडवं. त्यांच्या बोटचेप्या भूमिकांना पळवाटांचा आसरा असतो. त्यांच्या बोटचेप्या भूमिकांना पळवाटांचा आसरा असतो आणि गळ्यातनं दिसणारा मालकांचा कासरा असतो. गळ्यातनं दिसणारा मालकांचा कासरा असतो. सदैव वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. मध्येच गटांगळ्या खाणाऱ्यांना, ना इकडचे ना तिकडचे,
मध्येच गटंगळ्या खाणाऱ्यांना ना ऐल नाही ना पैल नाही. मध्येच गटंगळ्या खाणाऱ्यांना ना ऐल नाही ना पैल नाही. त्यांना बैल म्हणावे एवढी आमची जीभ सैल नाही. त्यांना बैल म्हणावे एवढी आमची जीभ सैल नाही. आमची जीभ सैल नाही. जाणकारांना आठवत असेल की यांना बैल कुणी म्हटलं होतं. म्हणून सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. मध्येच गटंगळ्या खाणाऱ्यांना ना ऐल नाही ना पैल नाही. मध्येच गटंगळ्या खाणाऱ्यांना ना ऐल नाही ना पैल नाही. त्यांना बैल म्हणावे एवढी आमची जीभ काही सैल नाही. त्यांना बैल म्हणावे एवढी आमची जीभ काही सैल नाही. आमची जीभ काही सैल नाही. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं साहित्यिकांची पोलखोल. ची वात्रटिका आहे भक्ती आणि शक्ती. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 2 जुलै 2024च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल तथाकथित गुरु बाबा आणि त्यांचे चेले यांचं प्रस्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहे. त्यातले गैरप्रकारही अधूनमधून उघड होतात, पण भक्त शहाणे होत नाहीत. या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भक्ती आणि शक्ती. तन मन आणि धनाने. तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात. तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात. भोंदू बाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात. भोंदू बाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात. कधीतरीच फुटल्या जातात. पुन्हा एकदा पहिलं कडू. तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात. तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात. भोंदू बाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात. भोंदू बाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात. कधीतरीच फुटल्या जातात. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. लुबाडा आणि लुबाडून घ्या. लुबाडा आणि लुबाडून घ्या भोंदू बाबा भक्तांची भक्ती आहे. लुबाडा आणि लुबाडून घ्या भोंदू बाबा भक्तांची भक्ती आहे. आंधळ्या भक्तांची गर्दी भोंदू बाबांची खरी शक्ती आहे. आंधळ्या भक्तांची गर्दीच भोंदू बाबांची खरी शक्ती आहे. भोंदू बाबांचीच खरी शक्ती आहे. भक्तांच्या जीवावरती वाटेल ते उद्योग हे बाबा करताना आपण पाहतो आणि आंधळे भक्त त्यांचं समर्थन करतात. याच संदर्भानं लिहिलेलं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. लुबाडा आणि लुबाडून घ्या. लुबाडा आणि लुबाडून घ्या भोंदू बाबा भक्तांची भक्ती आहे. लुबाडा आणि लुबाडून घ्या भोंदू बाबा भक्तांची भक्ती आहे. आंधळ्या भक्तांची गर्दीच भोंदू बुवा बाबांची शक्ती आहे. आंधळ्या भक्तांची गर्दीच भोंदू बुवा बाबांची शक्ती आहे. भोंदू बुवा बाबांची शक्ती आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे भक्ती आणि शक्ती. तन मन धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात. तन मन आणि धनाने भक्त नेहमीच लुटल्या जातात. भोंदू बाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात. भोंदू बाबांचे बिंग मात्र कधीतरीच फुटल्या जातात. पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू. लुबाडा आणि लुबाडून घ्या. लुबाडा आणि लुबाडून घ्या भोंदू बुवा बाबांची भक्ती आहे. लुबाडा आणि लुबाडून घ्या भोंदू बुवा बाबांची भक्ती आहे. आंधळ्या भक्तांची गर्दीच भोंदू बुवा बाबांची शक्ती आहे. आंधळ्या भक्तांची गर्दीच भोंदू बुवा बाबांची शक्ती आहे. भोंदू बुवा बाबांची शक्ती आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं भक्ती आणि शक्ती. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका.
सूर्यकांती 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 सूर्यकांती